ते बाळ जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि यई पांडुरंग नेई सांभाळो नेई पांडुरंग नेई सांभाळो नेई पांडुरंग नेई सांभाळो नेई पांडुरंग नेई सांभाळो ओ येई पांडुरंग येई सांभाळो येई पांडुरंग येई सांभाळो येई पांडुरंग हो नेई सांभाळो येई पांडुरंग येई सांभाळो हो करुणा वचनी बाकी तसे करुणा वचनी बाकी तसे करुणा वचनी बाकी तसे येई पांडुरंग येई सांभाळो येई पांडुरंग येई सांभाळो येई पांडुरंग तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेशी गाता बहुसा निळा पावला वर महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आता हृदय हे आपले चौफाडून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री हरी गोड माझी वाणी करून तुम्ही श्री हरी गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री हरी गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री हरी लावावी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया लावाली वैखरी कीर्तन करुणी श्रवणीया हे इथोनेती सार्थक होईल माझ्या जन्माचे 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 गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री हरी लाभावी वैखरी कीर्तन श्रवणे आपोलिया जिचे पिढे बाळ प्राण तिचा विखळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त समय
निरूपणाकरता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगदवंद्य महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय आज निरूपणाकरता निवडलेल्या दिव्य अक्षरात देव दुर्लभ देहात आलाय. देह साधूचा आहे, संन्यासाचा आहे, तपस्व्याचा आहे, योग्याचा आहे, जप्याचा आहे, सिद्धाचा आहे, साधकाचा आहे. जीवापासून देवापर्यंत दोन तत्व महत्वाची आहे. बेस द्या थोडा, इको डाऊन करा. एक पालनीय तत्व आहे आणि एक संरक्षणीय तत्व आहे. पालनीय तत्वात अधिव्याप्ती स्वरूपात आई हा स्रोत आहे. निस्वार्थी, निस्पृह, निर्लोभ, निर्हेतू, निरापेक्ष प्रेम करणारं पात्र आहे आई. त्या आईच्या स्वभावाचं दिग्दर्शन करणारी दिव्य अक्षर आहे. विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी आपण सर्व जामकर परिवाराचे आपतिष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी या पवित्र पावन तपस्थलीत अधिष्ठानात एकत्रित आलायत. किम कारणास्तव एकत्रित आलायत. सर्वांना ज्ञात आहे, श्रुत आहे, परंतु सांगण्याकरता दूरवरनं बोलवलंय, उभं केलंय, ऐकतायत. आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असणाऱ्या, आपल्या दिसणाऱ्या, असणाऱ्या, भासणाऱ्या, वावरणाऱ्या, परंतु 1 वर्षापूर्वी गावाचा, भूमीचा, नातेसंबंधिकाचा ना मृत्यू लोकाचा ज्यांनी निरोप घेतलाय अशा सगळ्यांच्या सुपरिचित कैलासवासी सौभाग्यवती कमल लक्ष्मणजी जामकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी एकत्रित आलायत. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म दानार्जन 16 समापन्न करणारा परिवार श्री लक्ष्मण खंडू जामकर पती आहेत. अनिल लक्ष्मण जामकर मुलगा, संजय लक्ष्मण जामकर मुलगा, बाळासाहेब लक्ष्मण जामकर मुलगा, पुंडलिक पुंजा जामकर पुतणी, मच्छिंद्र रामचंद्र जामकर पुतणी, अशोक रामचंद्र जामकर पुतणी, विष्णू रामचंद्र जामकर पुतणी, सुभाष भीमराव जामकर पुतणी, रमेश भीमराव जामकर पुतणी, अनिल भीमराव जामकर पुतणी, संतोष आत्माराम जामकर नातू, विवेक आत्माराम जामकर नातू, गंगा भागीरथी गोदावरी भीमराव जामकर जाऊ आहेत. मंगल किरण कोरडे मुलगी, गायत्री अनिल जामकर सून. समस्त हा परिवार आहे, मोठा परिवार आहे. या परिवारातील कमला आई जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आई साहेबांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ, आत्मामुक्ती दिना प्रित्यर्थ, वर्ष श्राद्धा प्रित्यर्थ आजचा हा दानार्जन सोहळा, ज्ञानार्जन सोहळा समापन्न करत असताना हरिभक्ती घडावी, हरिकीर्तन घडावं, भजन घडावं, कथा घडावी, त्याचंही पुण्य फलित आई साहेबाच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता आईंची पिशाची योनीतून मुक्तता करावी, त्याकरता हातचं हरिकीर्तन ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग झालाय. गोड असं रत्न आमचे प्रतीक दादा यांनी केलेला संपर्क, उपस्थित असणारं आपल्या गावचं ज्ञात पारमार्थिक बुजुर्ग भजनी मंडळ. काय थोर पोन जाळावेते संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, समस्त भजनी मंडळाच्या चरणी कोटी प्रणिपाती. आमचं जुनं स्नेह आहे, उफाडे बाबाचं आमचं आहे का नाही, 2005-06 पासूनचं योग आहे. पण बाबा आज तुमच्या गावात कीर्तनाला येणं झालंय, वा आनंद आहे. सेवासाथी करताना आमचे पवनजी महाराज आहेत जालनेकर, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपाती. गोड पाठीमागं उभे असणारी साधक मंडळी, पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेत अध्ययन करणारी ही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची श्रीगुरु, सर्व गुण संपन्न सर्वश्री, ज्यांचा आवाज गोड, भजन गोड, मृदंग गोड, कीर्तन गोड, स्वभाव गोड, पर्सनॅलिटी ही गोड आहे की नाही. तुमच्याशी सागरजी महाराज गुमरे, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपाती. आमची छत्रछाया सावली, आम्ही उंचीनं बरोबर आहे, फक्त ते ज्ञानानं, आवाजानं, भजनानं श्रेष्ठ आहे की नाही. वयानं मोठे आहे पण उंचीत एकदम सारखे आहे की नाही. माईकचं स्टँड एकदा लावलं की ते क्लिअर एकाच याच्यात राहतं आहे की नाही. ते गोड आहे ते येतावर आम्हाला किंमत आहे भाऊ. मी जात नाही, मी आपल्या खुट्याला म्हैसही बांधितलं आहे की नाही. आपलं काम जोरात चाललंय या भजनाच्या सामर्थ्यावर. उफाडे बाबा भजन भीष्म, भजन सम्राट आमची प्रकाशजी महाराज नाईकवाडे मंजूरकर बाबाही उपस्थित आहेत. छोट्याली बटणं, इको बेस, ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान आहे. आवाजाचं फिल्टर राजेशन शुद्ध आहे, योग्य आहे, माफक आहे, दर्जेदार आहे, क्वालिटी आहे, येवन आहे, माणसं येवन आहे, पारमार्थिक आहे, परंपरेचे. दास्यत्व शिष्यत्व एक वारकऱ्याचा अनुसंधान आहे का नाही. उगा मग देशी पेलगडीन तो म्हणतो नाही नाही तुझे तू बोंबाल, इकडं डोकं लावू नको, असे रोज भेटत येत. गोड काम आहे.
असे आमचे प्रवीण दादा तासकर, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. आणि इकडे बोलायला जागा नाही. तरुणाई, हे मृत माणसाला जिवंत करी. आमचे गिरणीचे भोंगे झाले दादा, नसले तर आम्हाला उमजत नाही काही. पण 10 जर वाजला ना, नास्तिकातल्या नास्तिकाला वाटत जाऊन बसावं, काय चाललं. हातात इंद्रासारखी ताकद आहे, मृदंगाचं वैभव आहे आणि परंपरेचं महात्मा आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, ते अधिष्ठान जपत इथपर्यंत आलेत. गोड मृदंग सम्राट मृदंग महामेरू, द्याव्या तेवढ्या उपमा ज्यांना थोड्या आहेत. तर आमच्यातली काही म्हणतात पा ख्वाजा जाडा असावा पण जड नसावा. पण आमचे दादा जाडही पण आहे, जड तर अजिबात नाही. हा, कोणाला वाजून घ्या तुम्ही. मी तर लई कमी उंचीच आहे, पण भले भले वाजवले आहे की फार. तुमच्या पुढे येऊन चकलांबा बिकलांबा सगळं आलं करून आहे की पुढंच का नाही. ते टाळी वाजवा एकदा. आमचे ओंकारजी महाराज राहते, महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. विनेकरी दादा तुमच्याही चरणी कोटी प्रणिपात. गावचं न्यात पारमार्थिक भजनी मंडळ, बुजुर्ग मंडळी, तरुणाई, समस्त मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल सगळे झाले मामा, चौबदार राहिले आहे का नाही. हा, चौबदारही गोडे. हा, गड्याला 11:30 झाले आहे का नाही. आता थोडी वेळ संधी द्यावा लागते आहे का. आज निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात स्वभाव दिग्दर्शित केला तो मातेचा. का हो? गाथा संहितेत शरीर संबंधाच्या नात्यात माणसाला अनंत नाती. मनुष्य हा संघप्रिय प्राणी आहे. स्वभावाचं दिग्दर्शन करताना आईचा मातेचा स्वभाव का मातेचा. ऐका, शरीर संबंधाची अनंत नाती आहे. नात्या परत्वे सलगी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आपलेपण आहे. परंतु दिसणारा जीव जंतूचा पसारा, आपल्यात असणारं संघटीकरण, एकत्रीकरण, त्यात जर आपण पाहिलं ना प्रकर्षाने, जवळ आहे माणसं, जवळची माणसं आपली म्हणून दिसतात, जवळची म्हणून भासतात, पण त्यांची जवळी, त्यांचं सानिध्य, त्यांचं आपलेपण वाईट काळात कळतं. आपली एका परकी साधू संन्यासापासून दैवत्वापर्यंत, सामान्य जीवापासून देवापर्यंत शास्त्राने 2 तत्व आदिव्याप्ती मांडली. कोणती? पालनीय तत्व आणि संरक्षणीय तत्व. देवाने अवतार धरला परंतु पालनीय तत्वाला छेद दिला नाही. देवाने अवतार धरला, संरक्षणीय तत्व दूर केलं नाही. साधू संन्यासी तपस्वी योगी आणि सामान्यता जीव सुखजन्य काळात, चांगल्या काळात, सुबकतेत माणसं जवळ आहे. परंतु वाईट प्रसंगात, कटू प्रसंगात जिची साथ आहे, जिची दाद आहे, आणि जिनं पंचप्राण आपत्या करता गोलाय, मोहलाय, तिला म्हणतात माता. आज ऐकायचा आहे स्वभाव. कमलाईंच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण एकत्रित आलाय. मातेचं पुण्यस्मरण समापन्न करतायत. जाणं प्रत्येकाला आहे. बोलतोय त्यालाही एक दिवस जायचंय, ऐकताय त्यांनाही जायचंय. गेल्यात कमलाय, प्रत्येकाला जायचंय. बदल काय माहितीये? काहीच्या गोऱ्या ओल्या आहेत, काहीच्या वाळल्यात, काहीची गाडी भरली, काहीची स्मशानापर्यंत पोहोच झाली, काहीचा ढिगार असला आणि काही नागणी डाग देऊन पाठीमागं फिरली. परंतु प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेने विसरली. कबीर महाराज म्हणतायत, सब चला चली का मेला, कोही चला गया कोही जावे, कोही गठड़ी बांधे सिदावे, 4 जने चले खाट उठाई के, रोवत संग चली डगर डगरिया, कहत कबीरा सुनो भय साधो, संग चली वही सुखी लकड़िया. सृष्टीचा नियम, घटनाचक्र मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी आहे. उपजेते नाशिले ते, हा, हे घटिका यंत्र जैसे. भगवान परमात्म्याने निर्मित केलेली सृष्टी आहे. दिसणारा जीव जंतूचा पसार आहे. आकाराला आलेला हर एक घटक आहे.
सजीव सृष्टीत दिसतोय अनुभवतोय भासतोय पाहतोय पण एक दिवस ये रे ते आणि मामा आकाराव घे नाशे आणि आकाराव घे नाशे आलिया कराव घेणाचे हे नाशिवत हा येथील पसारा नशिवंत येथील पसारा नाशिवत हा येथील पसारा नशिवंत येथील पसारा हे आलिया आकाराव घे नाशे आलिया आकाराव घे नाशे आलिया कराव घेणाचे आलिया कराव आकाराव घे नाशे आलिया कराव घेनासे आलिया कराव घेनासे तुकोबराय न्यायपुरिष्ट करताय नाशिवंत हा येथील पसारा हा दिसणारा जीव जंतूचा बसारा नाश पावणार आहे जाणं प्रत्येकाला आहे थांबता कोणाला चालणार नाही काळी घटना कशी पा जन्म होण्याच्या अगोदर दर्शन देऊ शकतो काळ झाला जन्म बाल्यावस्थेत नेऊ शकतो काळ गेलं बालपण नेमतं झालं तारुण्य पण आलं भोर तारुण्यात घाला घालू शकतो तो काळे वाचलाय तारुण्यात पुढची अवस्था आहे बोला बोला हो तारुण्य पण गेलं हा वृद्ध काळात ज्ञानाराची मी सहज सांगत राहतो एक मी सूत्रच बनवलंय बाबा कडी ऐक नाही थोडी बिल्डिंग मारली बालपण त्याच्या पुढं तारुण्य पण त्याच्या पुढं म्हातारपणाच्या पुढं वा जमलं ऐक कोण बोलायचं काम हा सरपण ऐक नाही प्रत्येकाला जायचंय तिथं आपण मग तिथं नाव दिलं फुलं ऐक नाही काय फुलात घालून न्याला बा फुलातच ठेवला ऐक मग काही ना फुलासारखाच आपला पण किती जपा किती प्रेम करा याच्यावर पण जायचं एक दिवस सोडायचंय मग तुम्ही आपण जीव शरीराची प्रीत कटिबद्धीत आहे, एकत्रित आहे प्याक आहे बंदिस्त आहे तोपर्यंत याला किंमत आहे एकदा ती प्रीत तुटली ना ज्या घरात राहिलो जे नातं जपलं जी भावकी जपली जे गाव मानत होतं जो तालुका मानत होता कीर्ती स्वरूपाने दरवळलो पण आता नाही थांबता येणार आता नेणारे ठेवणारे झोपावणारे नागरी डाग देऊन पाठीमागे येणारे कुठे मानसे जाळीती मानसे जाळी त्या ठिकाणी मानसे जाळी ठिकाणी मानसे जाळी नेवणी निजावी ती स्मशाने मानसे जाळी ती त्या ठिकाणी ओ, मानसे जाळी ती त्या ठिकाणी मानसे जाळी ती त्या ठिकाणी ओ, नेवणी निजावी ती स्मशाने मानसे जाळी त्या ठिकाणी मानसी गाडीच्या ठिकाणी मानसे जाळी ती त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला एक दिवस तिथं नेऊन ठेवणार आहे कुठे मानसे जाळी ती त्या ठिकाणी नादबाबाचा पुरावा आहे सागर नेणार तिथं नेऊन निजवी ती स्मशानी प्रत्येकाला जायचंय मग का हो घरात शुभ कार्य करायचंय शुभ घटिकेला आपण मुहूर्त पाहतो काय पाहतो बोला 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 काय पाहतो मरणालाही काही शुभ अशुभ संकेत असतील ना आहे का नाही आहेत पण जुन्या लोकांची म्हणे येडीला सासरही आणि माहेर पण सारखंच. पण ऐका शुभ घटिका शुभ समय शुभ अंक स्त्रीच्याही जीवनात मृत्यूच आहे आणि पुरुषाच्याही जीवनात कसा आहे त्रिपाद पंचक मूळ नक्षत्र शततारका तिथी गेल्याची तिथी वार्ता काही न संभवली गेल्यानंतर अंत्येष्टी केली मरणोत्तर संस्कार केले दशक्रिया केली 13वा केला मासिक श्राद्ध केलं पाशिक श्राद्ध केलं नवमिश्र श्राद्ध केलं आत्मामुक्ती दिन केला परंतु पिशाचिनीतून मुक्तता नाही आता आपलं मरण शुभ आहे का आपल्यातलं शुभाशुभ समय मग इकडे जायचंय का कमलाईंना शुभ मरण आलंय का कशा पद्धतीत याची जी संकेत तत्व आहे शास्त्रात त्याचा उलगाडा ध्यानपूर्वक ऐका
महाराज म्हणतायत त्रिपाद काय, पंचक काय, मूळ नक्षत्र काय, शततारक काय, किचकट करत नाही ओंकार बाबा. किचकट केली हे म्हणतील याला तारकी नसतील, कारण लोकाला सरळ सरळ लागत. ऐका, जायचं प्रत्येकाला आहे, परंतु गेल्यानंतर मरणोत्तर सोहळे शास्त्र विधी विधान करतय काय. जुन्या लोकांची म्हण आहे, पूर्वज पितर गेल्यानंतर आहे पूर्वज, आहेत आई वडील, तोपर्यंत हे क्रियाकर्म करण्याची गरज नाही. बाप दाखव नाही तर आहे ना बाप, श्राद्ध करायची गरज. गेलाय ना बाप, काय करावं लागेल, श्राद्ध. मग आईच्या अनुषंगाने ऐका, आता शुभ समय शुभ तिथी साधली, आयन 2 आहे, दक्षिणायन आणि मरणोत्तर काळात शुभ तिथी आयन कोणता असावं, बस जमलं आहे का नाही. आता स्त्रीच्या अनुषंगाने बोलायचं ठरलं तर आपण गेल्यानंतर आपले मरणोत्तर संस्कार सोहळे, वर्ष श्राद्ध पुण्य स्मरण झालं, त्याच्याही पुढे आहे त्या तिथीला, आहे त्या मितीला असणारा आपलंही वंशावळ, आपली अपत्य, त्यांच्या करता एक यज्ञ सांगितलाय. हा एक काळचा एक वेळचा यज्ञ, पण त्याच्याही पुढच्या पुरुषत्वाच्या अनुषंगाने वर्षभरात ज्या तिथीला बाप गेला त्या तिथीला करतो आपण पुण्य बास. ऐका, वर्षभरात भाद्रपद वद्यात एक पंधरवाडा आहे महालय, त्याला म्हणतो आपण. त्यात जी तिथी ब्रह्मवृंदाने दिली आहे का नाही, त्या तिथीला काय घालतो, बोला हो, पितृ. काय पितृ. आणखी एक आहे, अक्षय तृतीयेला वडील गेलेले असले तर त्यांच्या अनुषंगाने एक पूजन करतो आपण. कशाचं नाही बोलत तुम्ही, कशाचं, त्याला म्हणतात अक्षय श्राद्ध. आता स्त्रीच्या अनुषंगाने ऐका, मुलीचा जन्म झालाय, जन्म झाल्यानंतर लेकराचा गॅजेटला नोंद करताना पहिला अक्षर कुमारी बाबा, प्रकाश बाबा. मुलीचं आईबापाने ठेवलेलं नाव, नावाच्या पुढं बापाचं नाव, बापाच्या कुळाचं आडनाव. किती काळे बोला, आई तसं नाव कोणत्या समयापर्यंत राहिलं, उंबरठ्यातलं माप ओलांडलं, नांदायला गेल्या, कुमारी शब्द संपला, कोणता आला, सौभाग्यवती. काहीच काही घालू नका थोड्या. आई बापाने ठेवलेलं नाव आहे, सासरकडच्यांना पसंत नाही, बदल केला, तुम्ही आनंदाने स्वीकारला. बाबा नावापुढे जे बापाचं नाव होतं ना, वडिलाचं, ते नाव नाही आता कोणाचं. ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधली, ज्याच्या नावचं कुंकू लावायचं त्याचं नाव, त्याच्या कुळाचं आडनाव. शरीर तेच आहे, पण शरीरात बदल आहे का. त्यागी भूमिका आहे स्त्रीची. मला कमलाईच्या अनुषंगाने बोलायचं. पाय तिचे पण पायात पैजण मालकाच्या नावचे, बोट तिचे पण बोटात जोडवे मालकाच्या नावचे, हात मनगट तिचे, चोडा बांगड्या मालकाच्या नावचा आहे, कपाळ तिचं आहे, कुंकू मालकाच्या नावचं आहे. त्यागी भूमिका आहे, परंतु स्त्रीचा उच्चांक ऐका. तिचं बाईपण सिद्ध झालं केव्हा, मरणासन्न अवस्थेच्या काळा सोसल्या, मृत्यूचं दार पाहून आली, यमराजा पाहून आली, मातृत्व सिद्ध झालं त्या दिवसापासून आधी व्याप्ती वाढली. परंतु त्या लेकराचं बालपण गेलं, तारुण्य आलं, तारुण्यात त्यांनी त्रास दिला, काय दिला, कसं झालं, काय झालं, तिचा वृद्धकाळ आला, थकली वाकली, जीर्ण झाली. जाताना तिची देवाकडे मागणी आहे, काय, देवा आतापर्यंत ज्यांच्या नावचं कपाळी कुंकू लावलं, ज्यांच्या नावचं लेणं गळ्यात घातलं, सौभाग्याचं लेणं घेऊन मिरवली, पण जाताना हे सोबत यावं, कोणाची अपेक्षा आहे. धन्यता दिली त्या माऊलीला, कोणत्या, जी सौभाग्याचं लेणं घेऊन मृत्यू लोकातून गेली. वा कुठपर्यंत जाणं प्रत्येकाला आहे, पण स्त्रीचा मरण उच्चांक आहे का. स्त्रीला सौभाग्याचं मरण आलं आणि गंगा भागीरथी मरण आलं. सागर बा, गंगा भागीरथीच्या माऊलीला मरण आलं, तिचं पुण्य स्मरण झालं, विषय संपला. पण सौभाग्याचं मरण आलं, तिला पितृपक्षात भाद्रपद वाद्यात येणाऱ्या महालयात येणारी नवमी आहे, तिला काय म्हणतात, त्यात तिला स्थानमान अक्षय श्राद्ध आहे, ज्याला म्हणतात अक्षय तृतीया. त्या अक्षय तृतीयेला आईच्या अनुषंगाने काय पूजायची आहे,
मग धन्यता दिली संत मालिकेने कशी? भाग्याची आहे बाई, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. धन्य भाग्याची आहे बाई, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा देव, देव. धन्य भाग्याची आहे तिचा पती तिचा देव, बोले भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली. धन्यता घेऊन गेली, मृत्यू लोकातील सौभाग्याचं नाणं लेणं घेऊन गेली, 42 कुळाचा उद्धार करून गेली. परिवार मोठा आहे माग. आज 1 वर्षानंतर विचारा या परिवाराला काय असते आई. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, अपंग आहे त्याला विचारा पायाची किंमत, जन्मांध आहे त्याला विचारा दृष्टीची किंमत दिसत नाही त्याला, देह मिळाला नाही स्वर्गाधिक देवतेचं म्हणणं मांडतायत, बोलणं मांडतायत संत मालिका देहाची किंमत. पण देव दुर्लभ देह मिळाला आणि शरीर संबंधाच्या नात्यात पालनीय तत्व ज्याने गमवलंय, संरक्षणीय तत्व ज्याने गमवलंय त्याला विचारा मायबापाची किंमत आहे का नाही. 9 लोक मृत्यू लोकात कशी पाहिली नाही संत मालिकेने तुकोबारायांनी. गळ्यात माळ आहे का नाही माहिती नाही, कपाळाला गंध आहे का नाही माहिती नाही, परमार्थ कसा आहे माहिती नाही, पण 9 लोकात त्याचा व्यवहार नास्तिकपणाचा असेल. आई बापाचं पूजन करणारा, मायबापाशी आज्ञाधारक राहणारा, सेवाधारी वृत्तीचा आहे ना, तुकोबाराय म्हणतायत माझा त्याच्या चरणावर प्राणीपाद आहे. सत्यत्वाचा व्यवहार आहे आणि आई बापाची सेवा ज्याच्याकडे आहे. नमो त्या वचन हो सत्य भदे, नमो त्या वचन. हो नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्य भदे, नमो त्या वचन सत्य भदे, नमो त्या वचन सत्य भदे, नमो त्या वचन सत्य. नमो तीर्थ पळते चालती तयासी, येती बोलवित तया नमो. त्यापैकी जो जीव आई बापाचं पालन करतो, महाराज म्हणतात सत्यत्वाचा व्यवहार ठेवतो, नमो त्या वचन सत्यवदे. ऐका बरोबर, शिष्याने केलेली गुरुसेवा, शिष्याने भविष्यात इथपर्यंत यायचंय ना, इथं धोका नाही भाऊ, पण आधी सेवा पाहिजे. ऐकून सेवेचा मेवा, पत्नीनं केलेली पती सेवा आणि मुलाने केलेली आई बापाची सेवा महत्वाची. ऐका तत्व भेदकता आपल्यात झाली. कशी? बाप आहे बाप, बाप यादी व्याप्ती आपल्या पुढे कशी उभी माहितीये? रागावणारा, धावणारा, चिडचिड करणारा, दाकात ठेवणारा, दरारा दाखवणारा, लालबुंद दृष्टीचा, डोळे वटारलेला, नाही जमू देत आपल्याला, आपली मनमानी चालू देत नाही. रागीट म्हणून पाहिला आपण कोण? बाप. आई पाहताना कशी हो? काय करायचं ते करा, गल्लीत धिंगाणा घाला, भावकीत नाश करा, गावात नासडी करा, कोणी येऊन तिला काही सांगू द्या, पण असंख्य अपराधाला क्षमा करणार मायालय. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, हो ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. चला चला जाती
हुशार कायद्याच्या कचाट्याच्या पुढे गेली, सापडलो, गोवलो, अडकलो, क्षमा नाही. पण तिच्याकडे असंख्य अपराधाला क्षमा आहे. ती न्यायालय नाही, मायालय. आणि त्या दरबारात निकाल फक्त अपत्याच्या बाजूने. कोणाच्या बाजूने? अपत्याच्या. कोणाच्या? लेकरू कसं आहे तिला माहिती नाही. हा चांगलं आहे की वाईट, गावाला मान्य आहे की अमान्य आहे तिला घेणं नाही. नात्यात त्याला बहुमान आहे की त्याचा अपमान आहे तिला घेणं नाही. ऐका, तिला कोणी काही येऊन सांगू द्या, मरणासन्न अवस्थेच्या काळा ससून ज्याला जीवदान दिलाय तिनं पंचप्राण गवले त्या लेकरा करता. ऐका बरं, जन्माला येणारा लेकरू आहे, देवानं देताना त्याला या थोडा कमी अधिकपणा दिला. कदाचित ते जन्मांध आहे, मुक आहे, बैर आहे, अपंग आहे, पांगळ आहे, काहीतरी व्यंग आहे. त्याचं बालपण नेंतर झालं, तारुण्यात पदार्पण केलं, थोडं परिसरात फिरायला लागलो. त्याच्याकडे असणाऱ्या व्यंगावरून त्याला आडनावे आपण गैरहजरीत म्हणतो. एखादा आंधळ असलं ना त्याला तोंडावर पाटील, माग ऐक त्या व्यंगावर आपल्याला तिटकार आहे, बोलणारी माणसं आहे. पण तिच्या उदरी पदरी जन्माला आले लेकरू आहे, आंधळ आहे, पांगळ आहे, मुक आहे, बैर आहे, अनर्गळ आहे. जसं असेल तसं असू द्या, पण जन्म दिला ना जीवाच्या जीवा परिस बाळ माते आभणे, जीवा परिस बाळ माते आभणे. जीव परिस बाळ माते आवडे, वा जीव परिस बाळ माते आवडे. आंधळे पांगळे मुके अनर्गळ, आंधळे पांगळे मुके आबा. हो आंधळे पांगळे मुके अनर्गळ. आंधळे पांगळे मुके हो जीवा परिस बाळ माते आवडे, जीवा परिस बाळ माते आवडे. आंधळे पांगळे मुके अनर्गळ. आंधळे पांगळे मुके अनर्गळे पण जीवा परिस बाळ माती आवडी. तुम्हाला आणि मला आई प्यारी आहे, आई मोहके, आई पाहिजे, आई समोर. कुठपर्यंत? बालपणात आपण लहान होतो ना, आपल्याला आपली आई दिसली नाही ना, आपण रडायचो, हातपाय खोडायचो, काऊर करायचो, घर डोक्यावर घ्यायचो. मग आपली आजी काय म्हणायची माहिती का? सुनबाई, आपलं काम असायचं. कळलं त्याला, ऐक ना सुनबाई हातातलं काम राहू दे, पण पहिलं कोणाला घे पाहिजे ती समोर. कोणाला? कुठपर्यंत? बोला बोला, कीर्तन ऐकताय तुम्ही, कुठपर्यंत बोला. लुकाशी भामटी बसत होती कीर्तनाला, त्यांची चुकी नाही, त्यांना पिंगळ्याचा काळ लागतो. ऐका नाही बाबा, पण मला पिंगळा जमा ना बाबा, आता करावं काय? ऐक ना, एक दिवस कीर्तनच करू अंकर बाबा, तुम्ही ठरवा एका दिवशी. ते आता ऐका लोक नाचले का लय बाय धिंगाणा लागतो, पण हे सांगायचं कोणा, हे ऐकायचं कोणा? ऐका नाही, कीर्तनाची मर्यादा कैशी गेलाय हो, लोप पावला. ऐका नाही, नुसती शेंडी घेऊन पळायची. तो घालणारे बिचारे हे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, माय. माय असताना मावशीचं दूध प्याल ना, इथंच बघायचं. पुढं हे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही हलकट कानाची झाली, त्याच्यामुळे आमच्या लोकांनी नंगाटपणा चालू केला. नंगाट लोक झाली इकडं सुद्धा. ऐका, प्यारी आई, प्रिय आई, ते उद्या बनतो उद्या ना. आपल्याला काय खोळंबाई बाबा, खोळंबाई काय याच्यावर जीवही पाळला नाही आपण, खोळंबाच नाही काय. पण असेल ती असं पाहिजे, नसल नको. थांबलं. ऐका प्यारी कुठपर्यंत? बाल्य अवस्थेत, भर तारुण्यात, शरीर संबंधाच्या नात्यात वाढ झाली. वाढ कशी वाढ झाली माहिती का? तुमचा माझा एक संस्कार सोहळा झाला. कोणता? झालं लग्न, घेऊन आलो आपण. तेव्हापासून आईचा दर्जा कोणाला? कोणाला?
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आता माझ्यात स्वभाव, आता ते मला माझं आडनाव पहिलं ते बुटई पण नांगाटी थोडं नांगाट. ऐका पण ऐका तुफाडे बाबा, स्वभाव प्रत्येकाचा. बहुता छंदाचे बहु असे जन, हा. नये वाटू मन तये ठाई तये ठाई. वेगवेगळा स्वभाव. विंचवाचा स्वभाव आहे काय? नांगी मारणं. सरपंचा स्वभाव आहे काय? तुमचा आणि माझा स्वभाव आहे काय? कडक कपडे हजार लपडे. याची टोपी त्याच्या डोक्यात, तिची त्याच्या डोक्यात, तिची त्याच्या डोक्यात. उद्योगी स्वभाव. पण ऐका, तिचा स्वभाव कसा आहे माहिती? स्वभाव आजच्या दिव्य अक्षरात स्वभाव ऐकायचा आहे कोणाचा? आईचा. काय असते आहे ऐका. शास्त्राचं थोडं अनुसंधान पाहिलं ना सागर बुवा. लेकरू जन्माला आलं प्रकाश बाबा, येताना मानवी देह आहे का पशु योनी कळत नाही. माणसात आहे की प्राण्यात आहे कळत नाही. का? जन्माला आलो पण 4 हात आहे त्याला. किती हात आहे? 4. डोळे आहेत 3. किती डोळे आहेत? नैसर्गिक बाळ आपत्ती आपलं कसं रडतं लेकरू प्रत्येकाला माहिती आहे. आवाज आपण ऐकलाय पण हे रडत नाही. गाढवासारखं ओरडतंय. काय करतंय? राजाने पाहिलं हे माणसातही नाही प्राण्यातही नाही, हे भविष्यात सांभाळलं. ते राजगादीचा वारसदार करण्यायोग्य नाही, लायकीचं नाही, ठेवलं. आपल्या कुळाला कलंक आहे. त्याच्यापेक्षा आज काय ते आटपून टाकू. उचललं, गावाच्या बाहेर नेलं, ताडणार, मारणार, पुरणार, फेकणार. आकाशवाणी झाली, सांगितलं राजा तुझ्याला मारण्याचा प्रयत्न करतो, हे तुझ्या हातून संपुष्टात येत नाही, तुझ्या हातून मरत नाही. याला ज्याच्या मांडीवर दिला असता, ललाटीवर एक्स्ट्रा जो डोळा आहे तो गळून पडेल. 4 बाहू तिथं 2च राहतील आणि त्याच्या गाढवासारखं ओरडणं थांबून नैसर्गिक बाळासारखं रडेल. त्याच्या हातून मृत्यू आहे. घेऊन आला राजा परत. आईला आनंद आहे का? 4 हाताचा असू द्या, 3 डोळ्याचा असू द्या, गाढवासारखं ओरडणारा असू द्या, पण ती माझं लेकरू आहे. कोणी ती? आई. कोणी? आई. बाप साधा नाही, त्या बापाचं शास्त्रात नाव आहे दमघोष नावाचा राजा आहे. ती आई साधारण नाही. जगाच्या मालकाची, सृष्टीच्या चालकाची, अखिल कोट ब्रह्मांड नायकाची आत्या आहे. त्या आत्याचं नाव आहे सुरतेश्वरी. वेळ कमी आहे. आत्याला झालेलं विपरीत बाळ पाहण्याकरता भगवान श्रीकृष्ण आले. भगवंताने आत्य भाऊ मांडीवर घेतला. प्रकार असा घडला, ललाटीवर एक्स्ट्रा डोळा होता तो गळाला. 4 हात होते तिथं 2 गळाले. किती राहिले? 2. गाढवासारखं ओरडणं थांबलं, शमलं आणि आता ते रडायला लागलं आपल्या बाळासारखं. आत्यानं पदर पसरला. नातं म्हणून नाही, देवाची आत्या म्हणून नाही. सुरतेश्वरी नावाची माय बोलते देवा, नातं म्हणून बोलत नाही, तर शिशुपालाची आई म्हणून बोलते. तू याला मारू नको, ही आई आहे. हा तिचा स्वभाव ऐकायचा. देवाकडे भेद आहे बाबा. देवाला आवडतात भक्त, देव रक्षण करतो भक्ताचं, निर्दळन करतो कोणाचं? दुर्जनाचं. पण तिच्याकडे भेद नाही. दुर्योधन मरावा, उपाययोजना कोणाची आहे? देवाची आहे. दुर्योधन जगावा, इच्छा कोणाची आहे? धर्मराजाचं भाष्य ऐकलं आणि ते नालायक कार्ट येऊन सांगताय, आई डोळ्याला बांधलेली पट्टी तू जर सोडली, पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत मला निहाळलो तर मी वज्र देईन. ऐका बरं, ये बाळ करते तुला वज्र दे, पण येताना दिगंबर ये, नग्न ये, विवस्त्र ये. निघालाय ते भगवंताने काय करायचं ते केलं, सांगितलं. अरे आपत्ती आई समोर बाल्यावस्थेत नग्न गेलं, दिगंबर गेलं, विवस्त्र गेलं, हरकत नाही, पण भर तारुण्यात लज्जा रक्षणार्थ तरी असावं. गेलं ते. आई मी आलो, डोळ्याची पट्टी सोडली, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळत असताना विचारतय ते, माय झालोय मी वज्र देई, झालाय बाळ, पण कमरे खालचं अंग जप का? जेवढ्या अंगाला तेवढं तुझं कोमल अंग राहिलं, मला मांडायचं काय? दुर्योधन मरण्याकरता उपाययोजना देवाची आहे, पण दुर्योधन जगावा अपेक्षा कुणाची आहे? कुणाची आहे?
अच्छे तिनं तिटकारा केला का हो आपला हं? आपली अर्धांगिनी आहे, आपल्या नावचं कुंकू लावणारी आहे, गळ्यात मंगळसूत्र घालणारी आहे, पण आपल्याला थोडा रोग होऊ द्या, विकार होऊ द्या, आजार होऊ द्या, टीबी झाला, खोकायला लागला आणि डेंडळे काढायला लागला, ती 8-10 दिवस ऐकती. ती म्हणती तुम्ही बैठकीत बसू नका. का? तुमच्या खकाऱ्या वकाऱ्यानं घरात काही जेवण जात नाही. पण तिचा त्याग आहे का आईचा त्याग आहे का? आपलं बालपण होतं ना, बालपण बाल्यावस्था. ती जेवायला बसली घरातली कामं आटकून आणि आपण त्यावेळेस 1 नंबर 2 नंबर कार्यक्रम संगच केला. कधी बरं ते आवरून आपण थांबलो नाही ना, आपण काऊर करायला लागलो, रडायला लागलो. ऐकू तिनं जेवता ताट बाजूला सरलो, हात स्वच्छ धुतलाय, सुचिरभूत केलं. कुणाला केला का तिटकारा केला का? नाही केला. का? महाराज म्हणताय तिचा तो स्वभाव आहे. कुणाचा? ती दिसायला काळी आहे, वागायला भोळी आहे, अनपड आहे, अलिखित आहे, अशिक्षित आहे, लिहिता वाचता येत नाही, अक्षर शत्रू आहे, जुन्या पारंपरिक वस्त्रात आहे, नऊवार लुगडं आहे, कपाळभर कुंकू आहे, डोक्यावर पदर आहे. ती जशी आहे तशी बरी आहे. जुन्या लोकांची म्हण आहे, माय मारावी. बोला कोण उरावी? मावशी. अरे सक्का भाऊ नाही चुलत आहे, चुलत नाही आते भाऊ आहे, आते भाऊ नाही मामे भाऊ आहे, नसलास कोणी एक करता येईल गुरु भाऊ, नाते निभावता येतील, पण तिची जागा घेता येत नाही. म्हणून संत मालिका म्हणताय जैसी तैसी माया बरी मानायरी मानल्याचा मानायरी मानल्याचा मानायरी मानल्याचा जैसी तैसी माया बरी मानायरी मानल्याचा मानायरी मानल्याचा मानायरी जशी आहे तशी बरी आहे. कोण कोण? हा, तुम्हाला माहेरात किंमत आहे कुठपर्यंत? माहेरात दर्जा आहे कुठपर्यंत? बोला बोला. आई आहे तोपर्यंत. अरे नांदून गेल्यात तुम्ही, माहेरात गेल्या तुम्ही, तांब्याभर पाणी कोरभर कुकडा घेऊन ओवाळते आणि फेकते. कोण? आई. आई आली माझी वागीन अशी म्हणणारी कोण आहे? तुम्ही पिशवी बॅग नेऊ नका, पण येताना निराहात आल्या नाही. कोणाच्या? आई असताना आई येते. आई. महाराज म्हणतायत ती जशी आहे तशी बरी आहे. माना येरी मानल्या त्या, मानल्या स्वरूपात अनंत नाते, पण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. व्यथा आपल्याला आहे, व्याधी आपल्याला आहे, पीडा आपल्याला आहे, दुःख आपल्याला आहे, त्रास आपल्याला आहे, पण त्या आपल्या दुःखात दुःखी ती आई आहे. कोणी? आई. आता बापाचा स्वभाव सांगू का? बापाची अपेक्षा आहे माझ्याही पुढचं आयुष्य भविष्य पोराने पाहावं, माझ्याही पुढचा सुबकतेचा काळ पोराने आणावा, कुळाचं नाव मोठं उच्चांकाला न्यावा. अपेक्षा कोणाची आहे? बापाची. पण पोरग विद्रोह करायला लागलं, वाम मार्गाला गेलो, चुकीचं वागायला लागलो, बाप मुलात खटके काय बिघाड झाला. पण ती कसंही वागू द्या. 2 मुलं आहेत तिला, एक उच्च शिक्षित झालं, पदवीधर झालं, बाहेर गेलो, उच्चांकाला पोहोचलो. पण ती काय झालं माहिती का? मॉडर्नतेच्या काळात राहण्यात, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात बदललो, आणि या स्पर्धेच्या काळात ते त्या मातृत्वाला विसरलं. पण ती घरी ना घरी कोण कोण? आई. खेड्यात राहणारी, जन्मभूमीत राहणारी, माझ्याकडे बा, हा ऐका ऐका ऐका, हा होईल होईल सगळं होईल, बोलू का थांबू? चालू द्या बा, ऐकून. हा तुम्हाला सारं जमतं पण एवढं नाही जमत, त्यांना माहिती. बिघडले हो का? मी इथं तवर बॉसच ऐका नाही, मग तिकडे गेले काय व्हायचं ते पाहू. ऐका नाही, आम्ही गाडीत मारामाऱ्या करू, पण इथं आले हो नाही जमत. ऐका नाही, आता कुठलं रालतं हे असं होतं मामा. एक तर मी ठरून कधीच म्हणजे जे आलं ते मी चेहरे पाहून, आपलं काळ चेहरे पाहून चालू. कुठपर्यंत गेलं मला विसर पडत असतो. बोला पटकन. एक लेकरू बाहेर आहे. वा, धन्यवाद तुम्हाला. हा काय होतं आता पहा तुम्ही, थोड्या 2-4 दाना प्रमाण होते, लोक म्हणजे 1 नंबर असे लावून धरले का हे आपल्याला नाही पटलं पाहिजे. तुला पटून उपयोग नाही, जगाच्या मालकाला पडलं पाहिजे. वर्दी त्याची, कामाला आम्ही त्याच्या आहे की नाही?
जवळ येते गरीब आहे, जवळ येते कष्ट करणार आहे, पण त्याची प्रीती आईवर आहे. पण ती आई आहे ना, तिला कोणतरी येऊन सांगू द्या, हा बातमी आली पेपरला, पारितोषिक मिळालं, बक्षीस मिळालं, शासन दरबारी सन्मान झाला. म्हातारीला वाचता येत नाही, पेपर उलटा हातात धरी ती. ठाकूबाई पाय वराचा फोटो आलाय कशात? हा रामभाऊ सांगत होता, बातमी येऊन गेली. कुठं? टीव्हीला. म्हणणारी कोण आहे? तिची घरात सुने ना लहानी, ती म्हणती आमच्या हाती अवघड आहे, गैरागरी खाती इथलं. बोला ना, गाती कुठलं? ती विचारित नाही, कधी पाहायला येत नाही. नातू केवढी झाली पाहिले नाही, नावं नीट माहिती नाही. ती ठेवलेले नाव हिला बोलता येत नाही, ऐका नाही. आता पोराची नावं झाली मॉडर्न आणि म्हाताऱ्या जुन्या, ऐका नाही, ते म्हणताच येत नाही. प्रिशा म्हणलं का तिची हवा निघून जाईल, ऐका नाही. ती वेगळंच काहीतरी तिचा जीव आहे. बरं जीव आहे कुणाचा? हा ती धाकटी सून काय म्हणते माहिती का? म्हातारी इथं आहे, पण तिचा जीव सगळा कुठे आहे? कोणी ती? बोला ना. आई आई कलेक्टर असू द्या, ओ क्लास 1 अधिकारी असू द्या, पण तो सुखी ना 2 घात जास्त खाली का? आपल्या सुखात ती शांत आहे, विश्रांत आहे, निवांत आहे. कोणी? आपलं दुःख आहे ना, त्या दुःखाची छटा तिच्या चेहऱ्यावर पा. काय झालं अक्का? काही नाही, सगळं क्लिअर आहे. तुझे मुलं वेल सेटल, एक शेती बघतो, एक सर्व्हिसला आहे, तरी तोंडावर बारा का? काही नाही बाई. 8 दिवसापूर्वी मला अजून कोणा कळवलं नाही, पण मला कळालंय माझा मोठा कर्जात डुबलाय. बँकेची जप्ती त्याच्यावर येऊन गेली, पण त्याने इथपर्यंत येऊन दिलं होतं, तेवढं विकलंय तरी पुरं झालं नाही. दुःख कोणाला आहे? वा आईला आहे, तिला म्हणतात आई. बाकीची कशी माहिती? सुखा धावतील सगळे, दुःखा लागी आई, आई विन माया विश्वात नाही. तिचा उपकार आहे का? हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, घेई कुशीत ग तानुल्या या जीवा, गोड गावोनी अंगाई बाळा झोका दे, आई विन माया विश्वात नाही. वेदाने पहिलं प्रमाणभूत वाक्य वापरलं, मातृदेवो भव. आमचे प्रकाश गात असतात, बडप्पन कुणाकडे असेल ना, दातृत्वाचा मातृत्वाचा व्यवहार काय जर असेल ना, दुनियेत त्रैलोक्यात त्रिभुवनात आपण फक्त काय केलंय? दिनचर्या करताना संसारिकाने बंगल्याला नाव दिलंय आई तुझा आशीर्वाद, गाडीच्या काचेवर रंगवलंय, पण तिचं बडप्पन त्यागाच आहे. तिच्यापेक्षा मोठं त्रैलोक्यात कोणी? सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआर, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है माँ.
बड़ी है माँ गले सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ गले सबसे बड़ी है टकी कृष्ण उठाया लोरी लेकर तुझे सुलाया नहलाया मलमूत्र उठाया पेट काट कर तुझे खिलाया इससे बड़ा और क्या अकेले इससे बड़ा और क्या और अकेले सबसे बड़ी है माँ अकेले सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ अकेले सबसे बड़ी है काल परत्वे नात्याच्या स्वभावात बदले लेकरू हे आपत्ती आहे, बाळे बापाने त्याच्या भविष्याकरता संचयित केलेली शिदोरी आहे. अंतकाळ पा आपला जे जे बाळाची आवड मुखी घालोनी पूर्वी कोड जेव्हा लागली यमवोड अंती दूर राहिला कोण ऐका पण तिच्या स्वभावात बदल नाही. तिनं तिटकारा केला नाही, तिनं दूर लोटलं नाही. आपण तिला जाणा माना, तिची सेवा करा अथवा याच्या विरोधाभासात वागा, तिच्यापासून दूर जा. तिचं दातृत्व मातृत्व आपण विसरा, पडद्याआड करा. तिला प्यार लेकरू स्वभाव आहे तिचा. मला असं अवस्थेच्या काळा सुचून आपल्याला जन्म दिला, थांबली नाही. संगोपन केलं, भरण पोषण केलं, थांबली नाही, थकली ती. आपण तारुण्यात भरकटलो, आपल्याला जनतेनं लांछनं लावली, नात्यानं तिटकारा केला, वाळीत टाकल्यासारखं जीवन आलो, तरी देखील ती आपल्याला आपण तिला प्यार आहे. आपल्याला नाही ती प्यार आहे, पण तिला आपणच प्यार आहे. कोण? लेकरू. कुणाला? आईला. आईला आईला मरेपर्यंत आपलं सुख दुःखाने मिश्रित जीवन आपण जगत असताना आपल्या सुखात सुख मानणारी, आपल्या दुःखात दुःख मानणारी. म्हणून तर तुकोबराईन गाथा साहित्य तिच्या स्वभावाचं दिग्दर्शन करताना तुकोबराय बोलतायत, व्यथा आपल्याला आहे, पीडा आपल्याला आहे, त्रास आपल्याला आहे, व्याधी आपल्याला आहे, पण आपलं दुःख जिच्याकडे पाहायला भेटतो ती आई आहे. आपल्याकडे सुख आहे, त्या सुखजन्य काळात तिला वार्ता जरी गेली ना, त्या सुखात ती सुखी आहे. म्हणून स्वभावाचं दिग्दर्शन कसं आहे? हाजीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ, हाजीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ हो जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ जीचे पिढे बाळ, जीचे पिढे बाळ जीचे पिढे जिचे पिढे बाळ 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 प्राणाती विकळ, प्राणती विकळ, ऐसा माते सा स्वभाव, ऐसा
बाबाचं दिग्दर्शन तुकोबारायांनी केलंय. आपण उपदघात मांडतोय, पहिल्या चरणापर्यंत आलोय. का बोलायचंय? मातृत्व केलंय जामकर परिवारात. आज पुण्यस्मरण आहे. आईचा मातेचा स्वभाव. आपल्या स्वभावात काय झालं माहिती का तुम्हाला आणि मला? बाल्यावस्था संपली, नाथ बाबा म्हणतायत भोर तारुण्यात आपण उचलून टाकलेलं पाऊल त्या वेळेला एक विषारी सर्पदंश झालाय. काय झालाय? बोला, काय चावलाय? ती विष उभाडे वा नाही उतरत मरेपर्यंत. त्या विषात गुण सामर्थ्य काय काय माहिती का तुम्हाला? मला लोभ आहे, आसक्ती आहे. काय पाहिजे? आशा आहे, इच्छा आहे. चांगलाच काळ असावा, वाईट काळ नसावा. आहे का नाही? बहुमान असावा, कीर्ती असावी. आहे का नाही? म्हणजे कुठं गेलो तर लोक म्हणले पाहिजे. मग आता आमच्यात तसंच झालं. माझं माईक माझंच आहे. काय काय असं पाहिजे. नाथ बाबा म्हणतायत प्रत्येक माणसं फायद्याच्या पाठी आहे, लोभाच्या पाठी आहे, फलिताच्या पाठी आहे. प्रतिक्रम लोभ सर्प डंखला लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय. अशा लहरी तापला हा देह. असं झालंय आपलं. अपेक्षा आहे ती प्यारी आहे. आपला लाड पुरवत होती, बापाने मारलं तरी अंधारात पैसे देत होती तोपर्यंत. आता नाही राहिली. नाही का बरं? झालंय काय माहिती का? जिथं आपला उद्धार आहे, जिथं आपल्याला पुण्य संचय करता येईल, तो दरवाजा सोडून दिलाय ना आपण. खिडकीचे गज पाहतोय, तुम्ही मी सगळे. आता ऐका ध्यानपूर्वक कसं घडलंय. नात्यात दुरापास्तपणा, स्वभाव आईचाच का? पाठची बहीण आहे. कोण आहे? बहीण. ती बहीण दिवाळीच्या मुळा तिला अपेक्षा आहे हो, माझा दादा बागायतदार आहे, माझा दादा अधिकारी आहे, त्याचं जीवन व्यस्त आहे, कामात तो त्रस्त आहे, पण तो मला निदान मूळ दाढी. कोणाची अपेक्षा? कोणाची? ते आमचे राष्ट्रीय धर्माचारी इंदुरकर बाबा बोलत राहिले. बाबा ऐक निवृत्ती बाबा ते म्हणतात मग ती बारक्याला पोरायला विचारित काय पोरं खरं सांगा, वर्षभरातून जास्त दिवस जास्त वेळा आपल्या घरी पाहुणी म्हणून मावशी येते का आत्या? बोला बोला बोला. हा जीव कसा आहे पा. तिची बालब्रह्मचारी आपल्यात कोण नाही आहे का नाही? साऱ्या गाड्या तुमचं काही टेन्शन नाही. ते मला त्यांच्या पाहिले बी वाटत तू लयच चालू राहिला म्हणशी थांब थोडा असं मोकळा दे पाच.
हा जीव कसा आहे माहिती का? जीव शरीर संबंधाच्या नात्यात दुरावा करायला. पाठची बहीण आहे ती, देवाकडे तिची अपेक्षा आहे काही नको, हिडा पिढा जाऊ दे माझ्या कोणाची भावाची, आणि राज्यात जाऊ दे त्याचं कसं बळीराजासारखं, तिची अपेक्षा आहे. पण हा जीव पाहिला का किती बेईमान आहे, बेईमान. प्रकाश बा तो बहिणीला काय म्हणतो? बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळे धाडी, मेहुणीला मुळे धाडी, मेहुणीला मुळे धाडी. बहिणीला मुळे वेडी, मेहुणीला मुळे धाडी. हा मेहुणीला मुळे धाडी, मुळे धाडी. ए बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळे धाडी, बहिणीला म्हणे वेडी, वेडी, मेहुणीला मुळे धाडी. मेहुणीला मुळे धाडी, मेहुणीला मुळे धाडी, धाडी. मुळे धाडी. आपल्यात बदल आहे म्हणून आपल्या स्वभावाचं दिग्दर्शन नाही तिच्या, कोणाच्या? आईच्या. ऐका ऐका नाही आता या आपल्यात झालं बहीण नाही प्यारी, कोण प्यारी आहे? हा, ती शिमगा प्रकरण त्याच्यात भयानक काय बरं. वटीत घेवणी गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल. नको वेळ गाड्याला पाहून ऐका नाही प्रतिक्राम म्हणशील खोय झाला. ऐका हा दुरापास नाही, हा थांबला पाहिजे. काय होतंय माहिती का? जन्मांध व्यक्ती आहे. गावात भिक्षाटन करायचा, भीक मागायचा, पण गावात लोक देऊन कटाळी. तो म्हणला आता आधारानं दुसऱ्या गावात गेलं पाहिजे. काय करायला? काय करायला? माझ्याकडनं गेलं पण अंधार पडला. पण आंधळ्याला दिवसही कळत नाही रात्रही कळत नाही. ते पुन्हा निघलं बुवा. जाणकार राहते ते आहे का नाही. देवाने एक अवयव कमी दिला पण बाकीचं ज्ञान दिलं. आलं ते गावापर्यंत आलं. पण जुना काळ म्हणल्यानंतर गावाला बंदिस्त काय राहायचा? कोट. आणि त्याला एक मुख्य दरवाजा राहायचा. काय राहायचा? आणि रात्रीचा तो काय राहायचा? बंद. ते अंध आलं पण ती भीती जवळ आलं. स्पर्श ज्ञानानं जाणली भीती. ती म्हणलं आता दरवाजा तर बंद असेल पण चाच पडत चालू. आणि चालता चालता कुठंतरी काय लागेल? दरवाजा बंद असला तरी बसून राहू. पहाटी दरवाजा उघडला म्हणजे गावात जाऊ. गावचा कोणी पण आवाजानं आपण ओळखू. आंधळी माणसं आवाजावर माणसं ओळखी. ते आपल्याला घरापर्यंत नेऊन सोडली. ते चालायला लागलं. कशाला धरून? भिंतीला धरून. पण गावाच्या बाहेर म्हणले गटार गंगा ऐकणी सगळी पैप कुडू गावाच्या बाहेर. ते चालता चालता माकलं होते सगळं दुर्गंधीनं. त्याला डास चावू लागली, कुर्मी कीटक अंगावर चढली. ते पण चालता चालता काय करायचं? दर 2 मिनिटाला हात लावून पाहायचं काय भिंत आहे का दरवाजा आहे. पाच चालायचं. चालता 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 नेमका दरवाजा जवळ आला आणि अंगाला खाज सुटली. काय सुटली? खाज. ते म्हणलं बऱ्याच टायमाचं पाहतोय पण काय लागत आहे? काय लागत आहे? भिंत. इथं कायचा दरवाजा? अंगाला खाजावता 10-5 पावलं पुढं गेलो. माग काय गेला? काय गेला? दरवाजा. आता काय आली परत? भिंत. पुन्हा चाच पडत चाललं. किती गरके मारल्यावर दरवाजा सापडल? तसं तुमचं माझं झालंय. ज्या सेवेनं आपला उच्चांक घडेल, ज्या सेवेनं देहाची ती कर्तव्यता सिद्ध साध्य होईल, तिथं आज्ञाधारक नाही, तिथं लीन नाही. त्यांचा कृतज्ञता सोहळा आपल्याकडे नाही. आपला बलत्याचाच आहे का नाही? आहे का नाही? बलत्याचाच आहे. माऊलीचे प्रमाण आहे महाराज. कोणाचे? मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय गाथ्या संहितेत वर्णन करतायत माऊलीच्या गाथ्या. नगर भ्रमता जन्म जावो परी घेऊ एका द्वारे रे. असं झालंय. त्याच्याकरता स्वभाव सांगितला आईचा. कसा? पिडा बाळाला, व्यथा बाळाला, व्याधी बाळाला, पण प्राणतीयेचा विखर आईसा मातेचा स्वभाव. सूत्रदोरी एक जीव. कोणाच्या बाबतीत? तिच्या बाबतीत. आपण सुखी ना ती सुखी आहे, आपण दुःखी आहे ती दुःखी आहे. याच्याही पलीकडे सांगू, तिच्या जीवनात थोडं विरोधाभासाचं घडलं. ती जिवंत आहे, ती हयात आहे. तिचं लेकरू जर गेलं ना ती उदराला हात लावून रडते. का? देवा ज्याचं ओझं 9 महिने उदरात वागवलं. मला वाटलं होतं मी गेल्यानंतर माझं वजन घेऊन ते स्मशानापर्यंत जाईल, पण नाही. देवा तू आधी दिलं. कुणाला? कुणाला? बाळाला, माझ्या लेकराला, माझ्या मुलाला. उदराला हात लावून रडते. कोण येते?
आई कबीर महाराज वर्णन करतायत काय पेट पकड कर कर माता माता रोई, रोई, बाह पकड कर भाई पेट पकड कर माता रोई, बाह पकड कर भाई लपट झपट कर चिड़िया रोई, लपट झपट कर चिड़िया रोई, हंस केला जाई मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है भूला भूला फिर जगत कैसा नाता है मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है हो। पेट पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई लपट झपट कर चिड़िया रोए हंसा केला जाई मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है यारो कैसा नाता है आई कोण आहे? आई हा तिचा स्वभाव आहे सुखाची विश्रांती उमटी मातेची या चित्ती आयसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव जायचंय कमलाई गेले तसं आपल्यालाही जायचंय थांबायचं कोणाला नाही कोण कधी जाईल सांगता येत सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का हम रहे ना रहे दुनिया है दास्ताए अपनी दुनिया कहे नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है क्या भरोसा है आता कीर्तन चाललंय कीर्तन आटोपल्यानंतर मी घरी जाईल याची गॅरंटी माझी नाही तुमची जाशाल ऐकून तुम्ही कीर्तनाला जाशाल ऐकून तारखाली येतो बाबा आपण पण पोचू गॅरंटी हा त्याच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? जायचंय मरण कळून घ्यायचं का जाता जाता मरण तुम्हाला आणि मला संकेत देतं किती महिने अगोदर 6 महिने पण MH 50च्या पुढचे कितीच्या पुढचे ज्याची वयाची पाशिंग MH 50 झाली त्याच्या पुढचे आपल्याला भेटा आता इथून पुढं 5 मिनिटं किती मिनिटं 5 मिनिटं जायचं प्रत्येकाला बाल्यावस्थेत वाचला तारुण्यात आला तारुण्यात वाचला वृद्धप आला पण वृद्धप काळात एक दिवस माणसं म्हणतात ना म्हातारे आता आपले किती गेले आणि किती राहिले बोला 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 किती राहिले हा ती कळतात 6 महिने अगोदर ऐका सूर्योदय झाला पूर्व दिशेला निघाला चालताना शरीराची सावली पूर्वेकडे चालला आणि सकाळी सकाळी कुठं पडावी पश्चिमेला पण दक्षिण उत्तर जर पडत असेल तर काळ नेणार आहे किती महिन्यात 6 महिन्यात आता उद्या कामच झालं 50च्या पुढच्या म्हाताऱ्याला ऐकून देवळात जायच्या आधी मागं पाय पुढं 50 नंतर बदलही झाला ना काय काय बदल झाला वर्ष 50 हे होती लालची दाताच्या पंगती श्याम केश शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती सर क्लिअर आहे बाबा ऐक नाही दाता पाहिजे 10 वर्ष पुढे गेला 10 वर्ष 50च्या पुढे 10 वर्ष किती वय झालं किती 60 असा चालायचा घडी कधीच बटणं लावले नाही ऐक कधीच नाही असे बोल याच्या पुढे बोलू का सोमवार पाहिलं नाही एकादशी पाहिली नाही नवरात्र पाहिलं नाही शिवरात्र पाहिलं नाही कच्च चावलं आता आधार लागतो स्वबदार कशाचा काठीचा रातोरात मोटर घेऊन पाटात उतरायचं तू रातोरात डोंगळा फुकला का सुरू पण आता काय झालं प्रकाश बा साठीची बुद्धी नाटी साठीची बुद्धी नाटी साठीची बुद्धी नाठी साठीची बुद्धी नाठी तुझं हाता येईल काठी तुझे हाता येईल काठी मग हाता येईल काठी मग हाता येईल काठी वस वस लागे पाठी त्याला हसती कारटी
सावध सावधान वाचे बदानार येणे सावध सावधान वाचे बदानार येणे ओंकार बाबा हा जालना जिल्ह्यात राम समर्थ नावाच्या गावीच्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचा जन्म आहे रामदास स्वामीचा पुरावा पण नामदेवरायाच्या गाथेत घरी गेल्यावर अभंग पा बालपणी वर्ष 12 हा त्याच्यातही प्रमाणे पण ते काय होते त्यांना सवय लागली ती काय करते मग इकडून तिकडे पाहू बरं हा काय डोकं लागतं मग आता तिकडे नेला मी इकडे घेऊन येतो कसं मग वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चाव मेना भाकर रोटी ना कहाणवटी लागले कधी नेल सांगता येईल का नाही ऐका 6 महिन्याची नोटीस नाही कळाली काळ जवळ आला सुटू राहील ती म्हणता आवर 12:30 वाजली लय लांबू नको ऐका नाही ओव्हर टाइम काय करू आणि तुमचं मन सांगू राहिलं अरे आम्ही जेवायचो कधी पाहुण्याला भेटायचो कधी जायचो कधी हा बाबा भेटला कुडू पाणी पारदर्शक आहे पाण्यात प्रतिबिंब दिसतं साठवलेलं स्वच्छ पाणी त्याच्यात डोका शरीराचे सगळे अवयव दिसतात पण काय दिसत नसेल चेहरा पण कितीच्या पुढं वय ध्यानात राहू द्या नाही दिसला 3 महिन्यांनी ज्ञान आंघोळ करताना किती पाणी वतलं 4-3 खांदे कोरडे महिनाभर दिवसावर आणून सोडलं माऊलीनं कानी घालून या बोट नाद जे ऐकावी कानात बोट घाला बोट दाबा असा आवाज येतो भुंग गागल्यासारखा आता नको आपलं येणार आहे ऐकू आपलं येणार आपण 50च्या पुढे पाहिजे हा ना ऐकता जाणावे हा ती म्हणते आपल्याला कायमच भोंगी ऐक त्याच्यामुळे भुंगा गागणारच ऐक ऐका ना ऐकता जाणावे 9 दिवस किती राहिले आता 9 दिवस भोया पाहता न दिसे जाना आयुष्याची गणना 7 दिवस डोळा घालून या बोट चक्र जे पहावे नदी सदा जाणावे 5 दिवस ना सागरीच्या अग्र नदी सदा नाही हा जायचंय जात असताना कीर्ती स्वरूपाने किती काळ शिल्लक राहायचंय आपल्या हातात आहे अंत्येष्टी मरण मरणोत्तर 16 महत्वाचा आहे का बांधावरचं झाड कापलं सरळ उभं लाकूड शेजाऱ्याने आपण वाटून घेतलं लाकडं वाटली ते लाकड उचललं नेलं कोणाकडं कारागिराकडे त्याला सांगितलं शेतकऱ्याने याचं काय बनव काय बनव झू कळतं ना ट्रॅक्टर आल्यामुळे जुवाचा थोडा कार्यक्रम बिघडला पण ती जू बनवत असताना तासायचं काम चाललंय सुतार दादाचं पण ती लाकूड बोलते लाकूड बोले सुताराला काय तासायचं ते तास मला एक दिवस येईल आयसा मीच जाळील रे तुझला कोण गावात वाडा पडीत झाला कुंभार दादा आले ती म्हणले पाटील आपली अपेक्षा आहे म्हणले काय ही जागा आहे तुमची हा तिथं मी तिथे गेले मी थोडी माती नेऊ का म्हणले काय न्यायची ती ने बाबा एकदाच जाऊ द्या ऐका नेली माती वाहून चालली गाळली मळली मस्त ते कालवलं आणि काय दिला आकार कशाला तुम्ही होते काय गडवलं वाळून दिलं बाजलं बट्टीत कलरिंग केलं निकायला नेलं पण ते गाडवायचं काम चालू होतं ना निर्जीव मडक बोलते कोणाला मडक बोले कुंभाराला काय घडायचं ते घड मला एक दिवस येईल आयसा मीच पाणी पाजिल रे तुझला नवं कापड खरेदी केलं टेलरकडे नेलं आपलं माप घेतलं कापलं शिवलं प्रेस केलं पण ती कापड कापायचं काम चालू होतं तेव्हा ती कापड बोलते नाही कळालं टेलरला काय कापड बोले शिंप्याला काय काटायचं ते काट मला एक दिवस येईल आयसा मीच झाकून नेईल रे तुझला संत मालिका आहे ना संत मालिका या देहरूपी गावाला सावध करताना सगळ्या आळ्या पाहते ऐका बरं मधल्या आळीत एक विकारी बाई आहे कोणती माया तिचं नाव माया नाही पण नाथ बाबा म्हणतायत आधी सावध केले आम्ही कुंडे वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा रे वरल्या आळीला सावध व्हा रे वरल्या आळीला हे पाटील बुवाला तुम्ही जावोनी सवे पाटील बुवाला पाटील बुवाला तुम्ही जाऊन सगळे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे येईल मग पडेल ठाई मग पडेल ठाई
विश्वास धरू नका याचा विश्वास धरू नका याचा घात करीन नेमाचा घात करीन नेमाचा घात करील नेमाचा घात करील नेमाचा पडेल फाशी पडेल फाशी पडेल फाशी पडेल फाशी मी आलो रायाचा जोशीवाला ऐका दादानो मी आलो रायाचा जोशीवाला ऐका दादानो मी आलो रायाचा जोशी भरा ऐका दादानो आलो रायाचा जोशी भरा ऐका दादानो हा गाव सगळा शाबूत आहे ना गावात गावे नाथ बाबा सावध करतायत वरल्या आळीला त्या मनाजी पाटलाला जाऊन सांगा नाहीतर काळाची यमाची चिठ्ठी आल्यानंतर काही खरं नाही वरल्या आळीतले ऐकत नाही प्रकाश बा थांब म्हणून राहिलो ऐका नाही ऐकत ना वरल्या आळीत मधल्या आळीत बाई एक. कोणती इच्छा रूपी ऐका नाही माया रूपी तिनं लय नाचवलं हो. प्रत्येकाला त्या मायेनं इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है त्या बाईनं नारद जी की भाई नारदी ऐसी नौबत गाजी अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका झटका माए का